जय किसान, नमस्कार. आपण पाहत आहात वावर न्यूज. मी आज आहे देवठाणा या ठिकाणी, जे की माजलगाव धारूर तालुक्यातलं एक गाव आहे. या ठिकाणी काल आपण पाहिलं 11 तारखेपासून सोशल मीडियावरती मारहाणीचा जो व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाला. या ठिकाणी ऊसतोड मजूर जे आहेत यांना, या गावच्या ऊसतोड मजुरांना शेजारील जे गाव आहे माजलगाव तालुक्यातील खाडेवाडी नावाचं गाव, या ठिकाणी त्या ठिकाणच्या लोकांनी यांना बेदम मारहाण केली आहे. भैया, आम्ही पाहिलं सोशल मीडियावरती कालच्या 11 तारखेपासून आपल्याला काही लोकांनी बेदम मारहाण केली आहे तुमच्यासोबत. त्या मारहाणीच्या घटनेमध्ये तुमच्या पत्नीही होत्या. मला सांगा, ज्या लोकांनी तुम्हाला मारहाण केली त्यांच्याशी तुमचा कुठल्या गोष्टीमुळे वाद झालेला होता? जुना वाद ऊसतोडीसाठी काही पाठीमागे जे झालं असेल त्याचं काही सांगता येणार सर. पण ते काल फक्त एक थोडंसं कारण होतं की वाड्याला कांडी गेली म्हणून ह्या कारणामुळे मला मारहाण केली सर. आणि मारहाण एवढी जबर केली की फार मला त्रास व्हायला लागला सर. आज तुम्हाला किती जणांनी मारहाण केली? मला सर 3 जणांनी मारहाण केली. आधी सुरुवातीला फडामध्ये, ऊसाच्या फडामध्ये 2 जणांनी मारलं. नंतर पुन्हा मग बाहेर आल्याच्या नंतर एक 400-500 मीटरवर रस्त्याला गाठून आम्हाला 3 जणांनी परत मारहाण केली डबल. 3 जणांनी मारलं. तुम्हाला मारल्यानंतर तुमच्यासोबत तुमच्या मिसेसही होत्या, त्यांनाही मारहाण वगैरे झाली का त्या ठिकाणी? सर झाली. तिला पण मारलं, कारण तू व्हिडिओ कशाला काढते ह्या गोष्टीमुळं तिच्याकडून 2-3 चापटा मारल्याने हात पिरगाळून परत ते मोबाईल फोडण्याचा प्रयत्न बी केला त्यांनी सर. आपण पाहत आहोत या ठिकाणी ऊसतोड मजूर जे आहेत देवठाण्याचे, या ठिकाणी आलो आहोत. त्यांच्या घरी पाहिलं आपण, त्यांची खूप हालाकीची परिस्थिती आहे. मग कुठंतरी परिस्थितीचा एक गैरफायदा घेऊन म्हणा किंवा एक वेगळी प्रवृत्ती डोक्यात धरून म्हणा, यांना वेगळ्या पद्धतीनं मारहाण केली असं त्यांचं म्हणणं आहे. काही ज्यावेळेस तुमच्या मालकांना मारहाण होत होती त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी व्हिडिओ काढत होता. त्या व्हिडिओमध्ये आम्ही पाहिलं तुम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश करत होता. मग ते आक्रोश कशाबद्दल तुम्ही केला? म्हणजे मारहाणीचा प्रकार जो होता तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता का? खूप मोठ्या प्रमाणामध्ये मारहाण झाली. आता तुम्ही दोघंही नवरा बायको त्या ठिकाणी होता, तर तुमचे दीर आहेत, यांनाही त्या ठिकाणी मारहाण झाली का? भैया, तुम्हाला त्या ठिकाणी मारहाण झाली, तुम्हाला कुणी आणि कसं मारलं? ते गायनं मिळून मारलं मला. तुम्हालाही मारलं. तुम्हाला मारण्याचं काय कारण? ते भावाला वाचवाय गेलो म्हणून मारलं. भाव यांचे बंधू आहेत, ऊसतोड मजूर जे आहेत, यांच्या बंधूला हे यांचे बारके बंधू वाचवण्यासाठी गेल्यानंतर त्या तिघांनी मिळून यांनाही मारलं. आणि विशेष म्हणजे जे त्या लेडीज होत्या त्या ठिकाणी व्हिडिओ करत असताना त्या लेडीजचं असं म्हणणं आहे की त्यांनाही या ठिकाणी मारहाण झालेली आहे. मला सांगा, मारहाण झाल्यानंतर ज्या ठिकाणी 11 तारखेला घटना घडली, मग घटना घडल्यानंतर तुम्ही या गोष्टीची रितसर तक्रार पोलीस स्टेशनला वगैरे केलेली आहे का? हो सर, केलेली. म्हणजे 12 वाजता भांडण, 12-1च्या दरम्यान झालं तर भांडण. नंतर परत 3-4 वाजता जाऊन आम्ही पोलीस तक्रार केली सर. पोलीस तक्रार केल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचं किंवा पोलीस वर्गाचं या प्रकरणावर काय म्हणणं आलं? त्यांनी काय ॲक्शन घेतली? तर त्यानं NCR दाखल केली. नंतर पुढील तपास आम्ही तुम्हाला सांगू म्हणले, फोन करून बोलू म्हणले. पाहिलं तर आज घटनेला 2 दिवस झाले. 11 तारखेला मारहाण झाली. मारहाण झाल्यानंतर आज आपण या ठिकाणी 13 तारखेला आलो आहोत. मला सांगा, मारहाण झाल्यानंतर ज्यांनी तुम्हाला मारहाण केली त्यांचे पुन्हा तुम्हाला फोनद्वारे म्हणा किंवा भेटून काही नंतर वेगळे उच्चार किंवा काही संभाषण त्यांनी केलं का तुम्हाला? परत नाही सर, परत काल गेलो होतो मी. काल मेडिकल सरपटीकडे तिथे दाखल केलं. नंतर परत 4-5 वाजता ते पंचनाम्यासाठी जावं असं मला सरांनी सांगितलं. त्यानंतर काय फोन वगैरे काही आलेलं नाही सर. ठीक आहे. आपण पाहिलं ऊसतोड मजूर जे होते ज्यांना मारहाण झाली, मोठ्या प्रमाणात त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. त्यांच्याशी आपण बातचीत केली आहे. त्यांचं म्हणणं त्यांनी या ठिकाणी आमच्या TV चॅनलच्या माध्यमातून रोखोक असं मानलं आहे. आपण पाहत आहात वावर न्यूज. धन्यवाद.